गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शरयू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचल तर वाचल. एक लेखक या महाराष्ट्राला असा लाभला ना की ज्यांचं कोणतंही पुस्तक हाती घेतलं की ते पुस्तक तुमच्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आणतं, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी तुम्हाला विसरायला भाग पाडतं आणि तुम्हाला सांगतं की मस्त राहा यार, आयुष्य फार छान आहे, जगण्यात छान आहे, खूप आनंद आहे. आणि अशाच छोट्या छोट्या प्रसंगातून, छोट्या छोट्या गोष्टीतून मस्त मिराजदारी करणारे दमा मिराजदार यांचाच कथासंग्रह चकाट्या. मित्रहो, ऐकूया या पुस्तकाबद्दल. या पुस्तकाच्या पहिल्याच भागामध्ये म्हणजे पहिलं कथा नाही आहे, छान छान प्रसंग आहेत आणि प्रसंगातून घडलेला विनोद आहे. आणि पहिला प्रसंग जो आहे तो शाळेत घडतो. शाळेतले विद्यार्थी, परीक्षा झालेली असते, पेपर देत असतात शिक्षक आणि प्रत्येक पेपरला आपल्याला मार्क किती आहे त्याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्याकडे असते. आणि मग इतिहासाच्या पेपरच्या वेळेला काय धमाल होते हेच आपल्याला पहिल्या या प्रसंग लेखनामध्ये आपल्याला दिसतं. त्याचं नाव आहे शिवाजीचं हस्ताक्षर. हो, आज आपण या छोट्या गोष्टीवरून हा खूप मोठा गदारोळ पाहतो की शिवाजी म्हणायचं की छत्रपती शिवाजी म्हणायचं. पण एक काळ असा होता की लेखकांना याचं स्वातंत्र्य होतं की ते छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांच्या या प्रसंग लेखनामध्ये, या कथांमध्ये घेऊन यायचे. आणि असं घेऊन यायचे की असं वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराज हा सुद्धा आपल्या लेखनाचा एक असा विषय होऊ शकतो ज्याच्यातून हसता हसता लेखक आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो. पहिला भाग आहे तो शिवाजीचं हस्ताक्षर. दिवाळीची सुट्टी सुरू झाली आणि पहिलाच दिवस होता. सामायिक परीक्षेचे पेपर्स मिळायचे होते, तेव्हा मोठ्या उत्सुकतेनं मुलं सर्व शिक्षकांची वाट पाहत होती. दर तासाला वाट पाहत होती. शिक्षक वर्गात आले, पेपरचे गट्टे सोडत आणि वाटत. पेपर मिळाला की भराभर मार्कांची बेरीज करायची. कुठला प्रश्न तपासायचा राहिला असेल तर मास्तरांना दाखवायचा, मार्क वाढवून घ्यायचे आणि सगळ्यात जास्ती मार्क कुणाला मिळाले ते पाहायचे. तर दर तासाला हा प्रकार चाललेला. इंग्रजी, गणित, मराठी असे तिन्ही विषयांचे पेपर मिळाले होते. पण एक विद्यार्थी होता, मोरेश्वर खंडू वसईकर. तो इतिहासाच्या पेपरची फार वाट पाहत होता, कारण त्याने इतिहासाचा पेपर फार भारी लिहिला होता. आणि मग वर्गात आले इतिहासाचे मास्तर. दमा मिराजदारांच्या शैलीमध्ये त्या काळाचे मास्तर ते वर्गात येणार, ते नाक्षिंग करणार, मग धोत्राच्या सोंग्यानं नाक पुसणार, तपकिरी ओढणार, आहा छान वाटलं म्हणणार आणि मग पेपर द्यायला सुरुवात करणार. पेपर देत असताना मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला पुढं बोलवणार आणि त्यानं पेपरमध्ये इतिहासाची कशी वाट लावली हे सांगणार, त्याला 1-2 हाणणार आणि मग पुढं हा कार्यक्रम सुरू. मग नंबर येतो मोरेश्वर खंडू वसईकरचा. पेपर त्यानं छान लिहिलेला असतो, पण एक घोडचूक होते. त्यानं पेपरमध्ये लिहिलेलं असतं की शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत नव्हतं. मास्तरांना प्रचंड राग येतो. ते त्या विद्यार्थ्याला म्हणजे मोरेश्वरला समोर बोलवतात आणि म्हणतात, तू जरा जादा शहाणा दिसतोस. महम्मद तुघलक असाच अतिशहाणा होता, त्याचं भयंकर नुकसान झालं. मला काहीच कळलं नाही. मी आपलं होय नाही अशा अर्थानं मान हलवली. मान काय हलवतोस मूर्खा? हे काय लिहिलंयस पेपरात? शिवाजीला मुळीच लिहिता वाचता येत नव्हतं. होय सर, शिवाजीला लिहिता वाचता येत नव्हतं, आमचे बाबा म्हणतात. मास्तराने त्याला काहीच बोलू दिलं नाही, एक मुस्काळी दिली आणि मग तिथून खरं सुरू झालं. या मुलानं रडत रडत जाऊन वडिलांना सांगितलं. वडिलांनी परत एक मुस्काळी दिली आणि पुरावे फेकले. शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत नव्हतं. आता मास्तर आणि वडील या दोघांच्या जुगलबंदीत हा मुलगा इतका वाईट अडकतो आणि त्याचे काय काय हाल होतात आणि शेवटी काय होतं हे वाचत असताना आपलं भरपूर मनोरंजन होतं. म्हणजे बोलता बोलता मास्तर म्हणतात, मी काही कच्च्या गुरूचा चेला आहे काय? आणि हा मुलगा घरात जाऊन सांगतो वडिलांना, मी कच्चा पेरू आहे काय? ही बोलण्यातली गंमत, शब्दांची जादू, इतिहासावरून झालेली मास्तरांची आणि बाबांची जुगलबंदी आणि या सगळ्यात झालेले मोरेश्वर बंडू वसईकरचे हाल आणि त्यातून हसत हसत लेखक कधी आपल्याला चिमटा घेतो हे कळत नाही. असं हे दमा मिराजदार यांचं चकाट्या आहे पुस्तक. जितकं नाव हलकं फुलकं आहे ना, तितकंच पुस्तक हलकं फुलकं मनोरंजन करणारं खूप सुंदर असं हे पुस्तक. कधी कधी काही कारण नसतं वाचण्यासाठी आणि दमा मिराजदार यांचं पुस्तक हातात आलं ना तर काही कारणच लागत नाही. फक्त वाचायचं आणि आनंद घ्यायचा. जसं आपण चकाट्या पिटतो ना, गप्पा मारतो, गॉसिप करतो, तसंच काहीसं छान भारी वाटतं
हे पुस्तक वाचताना ज्या पुस्तकाचं नाव आहे चकाट्या, दमा मिरासदार यांचं हे पुस्तक आहे. भारी आहे. लहानापासून वृद्धांपर्यंत कुणीही हातात घ्यावं आणि मस्त मनोरंजन करून घ्यावं आणि यातूनच शब्दांच्या जंगलामध्ये हरवून जावं. आपल्या आसपास घडणाऱ्या प्रसंगांमध्ये सुद्धा विनोद कसा शोधता येतो आणि तो विनोद सांगता सांगता दमा मिरासदार आपल्याला कधी चिमटे घेतात किंवा शालूतून कधी जोडे आणतात आपल्यालाच कळत नाही. असंच एक दुसरं प्रकरण म्हणजे प्रलय. या प्रलयाच्या सुरुवातीलाच दमा मिरासदार लिहितात की आषाढ उलटून श्रावण लागला होता तरी पावसाचा पत्ता नव्हता. रानं नांगरून तयार होती, पेरण्या खोळंबल्या होत्या, पण पावसानं जी दडी मारली होती ती कायमचीच. निळाभोर आभाळाकडे बघत लोक वाट बघत होते. काही उद्योग नसल्यामुळे ठिकठिकाणी गप्पांचा अड्डा टाकीत होते. निरनिराळ्या विषयांवर गप्पा चालू होत्या. आज गणामास्तरच्या घरी बैठक चालली होती. गणामास्तर आदल्या दिवशी तालुक्याला गेला होता, तो आलाच नव्हता. आता सकाळी येणार होता. तालुक्याला कुणाचं नाही कुणाची काहीतरी कामं होती. दमा मिरासदारांच्या पुस्तकामध्ये पात्रं असतात ती सगळी आपल्या जवळची आसपासची असतात. रामू, गणा, बाबू ही सगळी पात्रं असं वाटतं की हे सगळं आपल्या आसपास घडतंय. आणि गणामास्तरची वाट बघत असताना यांच्यामध्ये संवाद चालू असता. गणामास्तर कुठे आहे? रामा खरात मिसरी थुंकत बोलला, तालुक्याला गेलाय. तुला जसं ठावच नसेल. ठाव आहे, पण मला वाटलं आत्ता पतूर आला असेल माघारी. आला असता तर दिसला नसता भाई. तसं नव्हं. मग कसं गड्या? बाबूनं रामाकडे एकदा रागानं पाहिलं. जेव्हा तेव्हा रामाचा आपला एकच ठेका, सारखं दुसऱ्याला आडवं लावायचं म्हणजे काय? ही काय वागण्याची रीत झाली? चिडून बोलला. दिसला नाही म्हणून तर विचारतोय म्या. रामा बोलला. म्हणून तर सांगितलं बाबा की आला नाही गणा अजून. का तो आलाय आणि आम्ही खिशात लपवून ठेवलाय असं तर नाही ना? तुला वाटत असलं तर तसं सांग. तेवढ्यात मध्ये गोपाळ रेडे तोंड घालतो. तो म्हणतो, ए लेकानो, रोजचं तुमचं मर्दानू कसलं रे भांडण, गाव आला आम्हाला? तेव्हा बाबू म्हणाला, आता मी काय वाकडं बोललो का? ह्यो सांडशीलाच ना, ह्यो सांडशिटलीच आहे. सरळ सांगायचं सोडलं बाजूला आणि रिकामा फाजीलपणा करायचा. त्याला सांगतो दिन म्हणावं एक गुच्ची ठेवून. यावर पुन्हा रामा काहीतरी बोलणार होता. आपलं बोलणं ऐकायला कुणी राजी नाही असं त्याला दिसलं तेव्हा तो गप्प बसला. अशा ह्या सगळ्या गप्पा चाललेल्या. शेतातली कामं बंद आहेत. गप्पा मारूनही संपल्या. तेव्हा काय करायचं हा प्रश्न बाबू, रामा या सगळ्यांना पडलेला असतो. आणि मग त्यांच्यात चर्चा सुरू होतात की काय करूया वाई टाईमपास करण्यासाठी. आणि मग त्यांच्यातून ठरतं की वर्तमानपत्र वाचूया. आणि वर्तमानपत्रातली पहिलीच बातमी त्यांच्या वाचनात येते ते म्हणजे आणखी 8 दिवसांनी जग बुडणार आहे, म्हणजे प्रलय येणार आहे. आता यावर या गावातल्या लोकांच्या कशा गप्पा सुरू होतात. प्रत्येकाचं डोकं कुठं कुठं चालतं. हे वाचत असताना आपल्याला असं वाटतं की खरंच इथं प्रलय आला तर बरं होईल. गावाकडची माणसं, त्यांचे मग विचार, मग जग बुडणार आहे तर आपण दिंडी काढू, हे सगळं चालत असताना गणामास्तर समोरून येतात. त्यांनाही बातमी कळते, पण त्यांच्या लक्षात येतं की अरे हा जो अंक आहे ना तो आपल्याला पोस्टाच्या पेटीतून काढायचा राहिला होता. त्यामुळे तो उशीरचा अंक होता. आणि ही जी बातमी होती ती 1 महिन्याभरापूर्वीची होती. ते भविष्यकथन केलं होतं, ते केव्हाच खोटं ठरलं होतं. गणामास्तरांचा खुलासा ऐकून प्रत्येकाची तोंडं मात्र बघण्यासारखी झाली होती. सगळेजण बाबूकडेच रागारागानं बघत राहिले. बाबूनं मान खाली घातली. तो थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग मान वर करून तो म्हणाला, लई मोठा अरिष्ट टळलं. बातमी खोटी झाली. मी म्हणतो त्याच्या पायी दिंडी काढू आपण जगास. कसं? असा हा प्रलय आनंदाचा आहे बरं का. खूप सुंदर पुस्तक दमा मिरासदार यांचं चकाट्या आपल्यासोबत असायला हवं, आपल्या संग्रही असायला हवं. कधीही निराश वाटायला लागलं, जगण्यात काही अर्थ नाही असं वाटायला लागलं की दमा मिरासदार यांचं हे पुस्तक काढायचं आणि मस्त वाचायचं. फक्त मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन असणार हे पुस्तक चकाट्या. मित्र हो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.